हे बघा आपली शॉपिंग बॅग बघा रेडी झालेली आहे बघा, त्याला पायपिंग सुद्धा लावलेली आहे आणि किती सुंदर आपली ही शॉपिंग बॅग दिसते आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या भुसावळकरांना गेलात का मग कथा ऐकायला, प्रदीप मिश्राची कथा आहे आपल्या इथे महाराजांची, तर नक्कीच तुम्ही सुद्धा कथा ऐकायला गेला असाल तर सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, 4-5 दिवसातून आजचा हा व्हिडिओ मी शूट करत आहे, कारण ते 4-5 दिवस झाले माझ्या मुलाची तब्येत ठीक नव्हती. त्याला कफ झालेला, त्याच्यामुळे त्याला वाफ देणं, त्याला शेकणं, त्याला झोपवणं, त्याची चिडचिड वगैरे, त्याच्यामध्ये मला जमलंच नाही व्हिडिओ करायला. आणि मी काल बसलेली मशीनवरती, जी माझी मी तुम्हाला दाखवलेली आधीच्या व्हिडिओमध्ये, जी पडद्यापासून मला पिशवी रेडी करायची होती शॉपिंग बॅग, तर ती मी अर्धी स्टिच केली आहे आणि त्याला आता बॉटमचा बेस मला स्टिच करायचा आहे. तर मी तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे एवढा मोठा ढीग लागलेला आहे कपड्यांचा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण हे बघा असे घडी करून ठेवलेले आहेत, ढीगभर कपडे आहेत, ज्याचे मला बॅग, ट्रॅव्हल बॅग्ससुद्धा त्याचे स्टिच करायचे आहेत. तर खूप काम पेंडिंग पडलेलं आहे आणि कस्टमर सारखे फोन पण करत आहेत की रेडी झालं का, रेडी झालं का, कारण खूप कधीचे सुद्धा कपडे पडलेले आहेत, पण मुलामुळे मला शक्य झालं नाही ते स्टिच करायला. तर आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला पण मला शक्य होत नव्हतं. तर आज म्हटलं हिम्मत करूनच टाकूया, आज आपण एकतरी व्हिडिओ शूट करूया. तर हे बघा, हे कालचं माझं अर्धवट काम आहे जे मी पेंडिंग ठेवलेलं आहे. तर याला चेन वगैरे अटॅच केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा रनर सुद्धा इन्सर्ट केलेला आहे. आता या साईडने चैनीला आपल्याला लॉक करायचं आहे आणि हे बघा हे बंद सुद्धा आपण हँडल सुद्धा त्याला लावलेले आहे. तर हे बघा हँडल सुद्धा त्याला आपण लावलेले आहेत दोन्ही बाजूने आणि खालून पूर्ण अटॅच केलेले आहेत, म्हणजे हे खालून हँडल लावलेत आपण. आता इथे आपला बॉटमचा बेस स्टिच होईल, त्याच्यामध्ये हे हँडल लॉक होऊन जातील. तर हे बघा अशी पिशवी आपली स्टिच झालेली आहे. तर खूप छान दिसते आहे आणि आता त्याला आपल्याला बॉटमचा बेस लावायचा आहे. तर हा बघा, हा बॉटमचा बेस सुद्धा मी रेडी केलेला आहे, त्याला दोन्ही साईडने पायपिंग करून घेतलेला आहे. आणि हा बघा असा हा एवढा मोठा आपला बॉटमचा बेस आहे, जो आपल्याला तिन्ही बाजूने अटॅच करायचा आहे. तिन्ही बाजूने म्हणजे हे बघा इथून जे असतं ना, ही पिशवीची वरची साईड, इथून 2-2 इंच दोन्ही बाजूने आपल्याला मार्जिन सोडायची आहे आणि त्याच्या खालून आपल्याला बॉटमचा बेस तिथे जॉईन करायचा आहे. तर तो कसा जॉईन करायचा हे मी तुमच्यासोबत आता शेअर करणारच आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओजना, म्हणजे भरभरून आपल्याला व्हिडिओजला सुद्धा व्ह्यूज वगैरे यायला पाहिजे. ते कसं असतं ना, व्ह्यूज आले, तुमचे लाईक आले किंवा तुमच्या कमेंट आला, तर प्रत्येक यूट्यूबरला ना प्रोत्साहन मिळत असतं व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि तुमचा खूप छान प्रतिसाद सुद्धा मिळत आहे मला. तुमचे इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेजेस येत आहेत. तर ताईची कमेंट होती, रुपाली बडे ताईंची, की ताई तुम्ही भुसावळमध्ये कुठे राहता. तर ताई मी भुसावळमध्ये नाही राहत, भुसावळच्या आजूबाजूला जे गाव आहेत ना तिथली मी एक आहे. तर तुम्हाला एक्झॅक्टली मी गाव नाही सांगू शकत, पण भुसावळच्या आजूबाजूला जी गावं आहेत ना तिथलीच मी एक आहे. तर तुमचा व्यवसाय देखील माझ्या व्यवसायासारखाच आहे. मी तुमचं यूट्यूब चॅनल चेक केलं, त्याच्यानंतर तुमचे जे शिवलेले प्रोडक्ट आहे ते सुद्धा बघितले. तर खूप छान प्रोडक्ट आहे. तुम्ही ऑनलाईन त्याचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करा आणि ऑफलाईनच जर तुमचा बिझनेस छान चालत असेल तर मग ऑनलाईन करण्याचं काहीही गरज नाही. आणि ऑफलाईनचेच हे बघा, माझंच कसं आहे ना, ऑफलाईनचेच जे काम आहेत ना माझे तेच होत नाहीत लवकर, कारण माझे मुलं छोटे आहेत, त्याच्यामुळे मला एवढं जमत नाही आहे पटापट स्टिच करून द्यायला. तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो मला. आणि तुमचे पण मुलं जर छोटे असतील तर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम येतच असेल, जसं मला येतो आहे. तर तुम्हाला जर बॅगचा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि जे घरी सामान अवेलेबल असतं त्याच्यातूनच तुम्ही स्टार्टिंग करू शकता. तर स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला हे बघा, मी माझ्याकडे कस्टमरने काय दिलेलं ते सांगते तुम्हाला. म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप छान क्वालिटीची आपण शॉपिंग बॅग रेडी करू शकतो. तर हा दिलेला त्यांनी पडद्याचा कापड, हे बघा किती सुंदर आहे, 2 शेडमध्ये आहे. पडद्याचं कापड आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हा जो आतमध्ये लायनिंगचा कपडा मी लावलेला आहे, हा त्यांनी शर्ट पीसचा किंवा पॅन्ट पीसचा असेल, पूर्ण व्हाईट कपडा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पोतळी दिलेली मला, पोतळी म्हणजे राईस बॅग असते ना, जी आपली तांदूळाची गोणी वगैरे असते, ती पोतळी दिलेली, तर ती याच्यामध्ये मी टाकलेली आहे. तर एवढं सगळं तुम्ही यामध्ये वापर करून स्टिच करू शकता. घरच्या घरी 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा तुमचे बॅग्स रेडी होतात. आणि जे माझे दुसरे इथे साईडला ढीग लागलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा घरगुतीच कपडे आहेत, जसे जीन्सचे कपडे, शर्ट पीसचे कपडे, पॅन्ट पीसचे कपडे, असे त्यामध्ये कपडे आहेत. आधी मी तुम्हाला याचं पिशवीचं जे आहे ते मेजरमेंट सांगते, ते किती आहे. तर याची रुंदी जी आहे ती आहे 15.5 इंच आणि याची उंची जी आहे ती आहे 17 इंच. नंतर हे बेल्ट जे आहे ते 50 इंचाचे आहेत. आणि हा जो बॉटमचा बेस आपण रेडी केलेला आहे तर त्याची रुंदी जी आहे ती आहे 5.5 इंच आणि याची उंची जी आहे
ती थांबा मी मोजते हा, एक मिनिट. याची उंची जी आहे ती आहे 41 इंच, 41.5 इंच आहे. तर आता हे जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या साईडने 2 इंचावरती मार्क करायचं आहे वरतून. हे बघा वरतून इथे 2 इंचावरती मार्क केलं, नंतर इथून सुद्धा 2 इंचावरती मार्क केलं. तर मार्क केल्यानंतर आपल्याला इथूनच बॉटमचा बेस इथे स्टिच करायचा आहे. तर दोन्ही साईडने आपण हे मार्क करून घेऊया. तर दोन्ही साईडने मी मार्क करून घेतलेला आहे. आणि हे जे बेल्ट आहे ते अटॅच करण्यासाठी याचा मी सेंटर काढून घेतलेला होता. त्याच्यानंतर सेंटरच्या 2 इंच इकडे आणि 2 इंच इकडे मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर 2 इंच खाली आणि या साईडने सुद्धा 2 इंच खाली इथून आपण हे बेल्ट अटॅच केलेले आहे. वरचा 2 इंच हा भाग आपण सोडलेला आहे. या आधीचं मी जो पार्ट खालून जॉईन केलेला आहे बॉटमचा, त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही कारण मेमरी फुलचा मेसेज आलेला आणि तो मी बघितलाच नाही, त्याच्यामुळे तो पार्ट कट झालेला आहे. तर हा खालचा पार्ट जॉईन करून मी हा दुसरा वरचा पार्ट जो आहे तो पिशवीला जॉईन करत आहे. तर हा जॉईन करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्यामध्ये जास्त मार्जिन सोडायची नाही. फक्त अर्धा इंचापेक्षा पण कमी म्हणजे पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला किनारीवर शिलाई लावून घ्यायची आहे. तर शिलाई लावताना जेव्हा जाड भाग येतो पिशवीचा तेव्हा त्याच्या पुढून खेचून घ्यायचं, म्हणजे आपले सुई मोडणार नाही आणि शिलाई इझिली आपल्या मशीनवरती लागते. तर बघू शकता तुम्ही आपण बॉटमचा बेस कसा रेडी केलेला आहे. तर खूप छान पद्धतीने आपला बॉटमचा बेस लागलेला आहे. तर बॉटमचा बेस लावण्याच्या विविध पद्धती आहेत. तर मी प्रत्येक पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एक स्पेशल व्हिडिओ बनवून. तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता की बॉटमचे किती प्रकार असतात आणि ते कसे जॉईन करायचे असतात. मी डायग्रॅम थ्रूसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तसेच तुम्हाला मी हे सुद्धा, हा आपला बॉटमचा बेस जो आहे तो लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा साईडने सुद्धा लागलेला आहे आणि खालून सुद्धा व्यवस्थित लागलेला आहे, जॉईन झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी चेन आहे तिला लॉक करायची आहे. तर लॉक करण्यासाठी माझ्याकडे हा कपडा उरलेला आहे पिशवीमधला. आता मी त्याचा चौकोन तुकडा कट करून तिथे लॉक करणार आहे. मी या तुकड्याला हे बघा तिन्ही साईडने शिलाई लावून घेतलेली आहे, असं लॉक करून घेतलं आहे आणि ही एक बाजू खुलली आहे. तर याला आपल्याला कसं ठेवायचं आहे, आता ही चेन आहे तर या चैनीवरती ही जी बंद बाजू आहे ती खाली ठेवायची आहे अशी, आणि त्याच्यावरती ही वरची जी बाजू आहे जी खुलली आहे ती अशी दुमडायची आहे आणि एक दुमडवून आपल्याला परत त्याच्यावरती असं दुमडायचं आहे आणि हे आपलं इथे चेन लॉक होऊन जाते. हे बघा आता मी इथे शिलाई लावून घेणार आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे आपल्या चैनीला लॉक करायची. यात काहीही तुम्हाला एकदम मेहनत घेण्याची काही गरज नाही. बऱ्याच वेगवेगळ्या अजून पद्धती आहेत पण ही एकदम सोपी पद्धत आहे. इथे थोडा जड जाईल आपल्याला स्टिच करायला कारण हे एकदम चैन पण चैनीचा भाग पण जाड येतो आणि हा भाग पण जाड आहे. हे वर आपलं हे जाड भाग आल्यामुळे दोरा जो आहे तो तुटतो. हे बघा आपण आता परत याच्यावरती स्टिच करणार आहोत. हे बघा आपली चैन इथे लॉक झालेली आहे. आता आपली चेन सुद्धा लॉक झालेली आहे आणि आपली शॉपिंग बॅग ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. पण आता याला आपल्याला पायपिंग कोणत्या कापडाची लावायची आहे, तर आपण ही वरती बघा व्हाईट कलरच्या कापडाची पायपिंग लावली. आतमध्ये लाइनिंगचा कापड सुद्धा व्हाईट घेतलेला आहे. त्याकरिता आपण या पूर्ण शॉपिंग बॅगला याच कापडाची पायपिंग करून घेणार आहोत. तर मी याला आधी आता पायपिंग करून घेते, मग तुम्हाला दाखवते की आपली शॉपिंग बॅग कशी रेडी झाली आहे. हे बघा आपली शॉपिंग बॅग बघा रेडी झालेली आहे. बघा त्याला पायपिंग सुद्धा लावलेली आहे आणि किती सुंदर आपली ही शॉपिंग बॅग दिसते आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण आता याच्यामध्ये मी तुम्हाला कपडे भरून सुद्धा दाखवते याच्यामध्ये किती कपडे आपले बसणार आहेत. तर हे सगळे माझे शिलाईचे हे कटिंग करून ठेवलेले कपडे आहेत. तर हे सुद्धा कस्टमरचेच आहे, जे जीन्सचे पण मी कटिंग करून ठेवलेले आहे. हे पॅन्ट पीस आहे, त्याच्यानंतर हे सुद्धा जीन्सचेच कपडे आहेत. तर एवढे कपडे ठेवून सुद्धा हे बघा आपली पिशवी अजून रिकामीच आहे, याच्यामध्ये अजून भरपूर जागा आहे. हे बघा किती मोठी आपली ही शॉपिंग बॅग रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर सुद्धा दिसते आहे. जर आपला असं हातामध्ये घेऊन हात दुखला तर आपण इथे सुद्धा अशी टांगू शकतो
आणि खूप छान दिसते आहे. तर अशी शॉपिंग बॅग पडद्याच्या कपड्यापासून तुम्ही घरी सुद्धा रेडी करू शकता. तर कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत तुम्ही सुद्धा शिवून बघा. आणि आपल्या भुसावळकरांना गेलात का मग कथा ऐकायला, प्रदीप मिश्राची कथा आहे आपल्या इथे महाराजांची, तर नक्कीच तुम्ही सुद्धा कथा ऐकायला गेला असाल तर सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.